नमस्कार मंडळी, मी संजय पवार. आपण पाहतात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन. मंडळी, आपल्या आता गेल्या 3 व्हिडिओपासून आपला विषय चाललेला आहे की कुंडलीमध्ये प्रश्नानुसार कसं वावरायचं. बरोबर आहे. आपण आता एका स्थानाचा विषय घेतला, म्हणजे पंचम स्थानाचा विषय घेतला. त्यानंतर मग त्या कुंडलीमधल्या कुठल्या ग्रहांना कन्सिडर करायचं, म्हणजे कुठल्या ग्रहांना गृहीत धरायचं आणि प्रश्नानुसार नेमकं त्या प्रश्नाचं उत्तर देणारं माध्यम कोण आहे, ते माध्यम कसं आहे, जन्मता कसं आहे, म्हणजे पंचमेश कसा आहे, शुभ आहे अशुभ आहे. शुभ असेल तर तो कायमस्वरूपी आहे की फक्त काही मर्यादित कालावधीपर्यंत आहे. अशुभ असेल तेच, हे पाहिलं आपण येऊन थांबलो होतो कुठे, तर ज्या पंचमेशाचा आपण विचार करतो, ज्यावेळेस प्रश्न विचारला त्या वेळेमध्ये आपण त्या पंचमेशाचा विचार करतो. तो पंचमेश फक्त म्हणजे सध्या वर्तमान काळात ज्या स्थानात असतो त्या स्थानाचाच फक्त तो, त्या स्थानातील विषयांचाच फक्त तो, म्हणजे त्या स्थानातील विषयांवरतीच प्रभावी ठरतो का, ही अजून एक सुंदर बाब किंवा हा मुद्दा तुम्हाला लक्षात येईल. बघा, कुठल्याही ग्रहाची फलितं पाहताना आपण त्या ग्रहाचं फक्त गोचरीचं स्थान जे असतं त्या स्थानातील विषयच फक्त आपण लक्षात घेतो. पण तुम्हाला हे सर्व माहितीच आहे की ग्रहांना दृष्ट्या देव केलेल्या आहेत. बरोबर ना. जशी प्रत्येक ग्रहाला पूर्ण दृष्टी ही सप्तम दृष्टी दिली आहे, म्हणजे ज्या स्थानातून तो गोचर करत असेल त्याच्या समोरचं स्थान म्हणजे सप्तम स्थान. त्याचसोबत मंगळ, गुरु, शनी यांना काही विशेष दृष्ट्या दिलेल्या आहेत. त्याही व्यतिरिक्त प्रत्येक ग्रहाला एकपाद दृष्टी, द्विपाद दृष्टी आणि त्रिपाद दृष्टी देखील आहे. ते आपण पाहत नाही ना. या सप्तम दृष्टी म्हणजे सुरुवात करायची म्हटली तर गोचर स्थानातील विषयांवरती त्यांचा प्रभाव पडतो. मग सप्तम दृष्टी त्या स्थानातील विषयांवरती प्रभाव पडतो. मग त्यानंतर त्यांच्या विशेष दृष्टी असतात, त्या स्थानावरती देखील प्रभाव पडतो. अधिक जे दुर्लक्षित झालेलं आहे ते म्हणजे एकपाद दृष्टी, द्विपाद दृष्टी आणि त्रिपाद दृष्टी. मंडळी, विचार करा, आता आपण पंचमेशाचा विचार करतोय, तर पंचम स्थानातील विषय आपण धरून चालू की प्रत्येक स्थानाला बघा मंडळी विषय भरपूर आहेत. भरपूर इन द सेन्स 8 ते 10 विषय तर सहज आहेत प्रत्येक स्थानाला. आपण त्यातले फक्त 5 विषय घेऊ, 5च विषय घेऊ. उदाहरण म्हणून आपण चंद्राचं उदाहरण घेऊ. चंद्र पंचम स्थानात असताना तो त्या स्थानातील विषयांवरती प्रभाव टाकत असतो. तो प्रभावाचं स्वरूप कसं असतं, प्रभाव म्हणजे फलिताचं स्वरूप कसं असतं, तर बोलतो ना फलितामध्ये पंचांग आहे, 5 अंग आहेत. एक तो स्वतः ग्रहाचा प्रभाव, त्यानंतर तो ग्रह ज्या नक्षत्रात आहे त्या नक्षत्राचा प्रभाव, पुन्हा ते नक्षत्र ज्या ग्रहाचं आहे त्या ग्रहाचा प्रभाव, त्यानंतर तो ग्रह ज्या नक्षत्रातून चाललाय त्याच्या आणि त्या नक्षत्रातल्या
ज्या चरणातून चाललाय त्या चरण स्वामीचा प्रभाव. आणि पाचवं काय, तर ही सगळी गोचर ज्या स्थानातून चालली त्या स्थानामध्ये असलेल्या राशीचा प्रभाव, म्हणजे ज्या राशीतून गोचर चालली त्या राशी स्वामीचा प्रभाव. असं हे पंचांग फलित आपल्याला जाणवत असतात. ही फलित कुठल्या कुठल्या विषयांवरती प्रभाव ठरत असतात, तर सर्वप्रथम तो गोचर करत असलेल्या स्थानातील विषयांवरती. त्यानंतर मग तीच फलित ती त्याची पूर्ण दृष्टी असलेल्या सप्तम स्थानावरती. ओके. त्याचबरोबर आता चंद्राला विशेष दृष्टी नाही आहे, पण एक तर सप्तम दृष्टी आहेच, पुन्हा त्याला एकपाद दृष्टी आहे, द्विपाद दृष्टी आहे, त्रिपाद दृष्टी आहे. अशा म्हणजे सप्तम दृष्टी एक, एकपाद दृष्टी, द्विपाद दृष्टी, त्रिपाद दृष्टी, अशा ह्या प्रत्येक स्थानामध्ये जे विषय येतात त्या विषयावरती चंद्राची जी अवस्था असते, जे गोचरीचं स्वरूप असतं, म्हणजे तो कोणत्या नक्षत्रात आहे, त्या नक्षत्र स्वामी कोण आहे, कुठल्या चरणात आहे त्याचं चरण स्वामी कोण आहे, कुठल्या राशीत आहेत राशी स्वामी कोण आहे, या सगळ्यांच्या एकत्रित प्रभावाने त्या विषयांवरती परिणाम होत असतो. आता एक विषय गोचर स्थानामधले समजा 5 विषय धरले आपण, तर सप्तम स्थानातले देखील आपण 5च विषय धरू, म्हणजे एकूण विषय किती झाले, तर 10 विषय झाले. एकपाद दृष्टीतली 2 स्थानं, म्हणजे 2 स्थानातील 5-5 विषय, म्हणजे ते 10 विषय झाले, म्हणजे 20 विषय इथेच झाले. द्विपाद दृष्टीतली 2 स्थानं, ते 20 विषय. त्रिपाद दृष्टीतली 2 स्थानं, ते साधारण माफ कर 10 विषय, म्हणजे एकूण गोचरीची 5 विषय, गोचर स्थानातील 5 विषय, सप्तम दृष्टीतील 5 विषय, एकपाद दृष्टीतील साधारण 10 विषय, द्विपाद दृष्टीतील 10 विषय, त्रिपाद दृष्टीतील 10 विषय, म्हणजे जवळजवळ 40 विषयांवरती याचा परिणाम होत असतो. बरं, हा परिणाम 40 विषयांवरती होतोय, त्याची एक मर्यादा आहे ना. परिणाम घडण्याची एक मर्यादित कालावधी ठरलेला आहे, आणि तो कालावधी म्हणजे त्या ग्रहाची गोचर गती. आता आपण उदाहरण चंद्राचं घेतोय. चंद्र सगळ्यात फास्टेस्ट आहे, म्हणजे सगळ्यात जलद गतीने भ्रमण करणारा आहे, भ्रमणगती त्याची जलद आहे. ह्याच्यातून आपल्याला काय लक्षात घ्यायचे, तर चंद्रासारखा ग्रह ज्यावेळेस त्याचे परिणाम दर्शवतो, त्या परिणामामधली 40 विषयांवरती लक्षात येते का, 12 स्थानामधील एकूण 8 स्थानांवरती तो चंद्र आपला प्रभाव टाकत असतो. म्हणजे 8 स्थानांमधले 8×5 40 विषयांवरती तो आपला प्रभाव टाकत असतो. त्या प्रभावाची कालमर्यादा किती आहे हो, फक्त 6 तासाची. चंद्र दर 6 तासाला त्याच्या नक्षत्राचं चरण बदलतो की नाही. म्हणजेच चंद्र नक्षत्र स्वामी, चरण स्वामी, राशी स्वामी ह्या पंचांगाचा एकत्रित प्रभाव ह्या 40 विषयांवरती फक्त 6 तासासाठी आहे. 6 तासानंतर चंद्राने एकदा त्या नक्षत्राचं चरण बदललं की बदललेल्या चरण स्वामीनुसार फलितात देखील फरक येणार की नाही. फलिताचं स्वरूप बदलणार ना, 20% का होईना बदलणार. येते लक्षात. हे दर 6 तासाला एकूण 40 विषयांवरती जर फरक जाणवत असेल,
हा मुद्दा आपण एका चंद्राचा घेतोय. असे आपल्या कुंडलीमध्ये किती ग्रह आहेत? 12 ग्रह आहेत. व्याप्ती लक्षात येते? जर एक ग्रह, चंद्रासारखा ग्रह, प्रत्येक 6 तासासाठी 40 विषयांवरती परिणामकारक ठरत असेल आणि 6 तासानंतर पुन्हा तो त्याच्या फलित स्वरूपामध्ये, परिणामामध्ये बदल घडत असेल, हा झाला चरण बदलल्यानंतरचा वेळ. पण चरण बदलता बदलता राशी देखील बदलते की नाही? मग ज्यावेळेस राशी बदलली जाते त्यावेळेस स्थान बदलणार की नाही? पंचमात चंद्र असेल आणि तो राशी पालट होऊन षष्ठामध्ये आल्यानंतर त्याचे गोचरीचं स्थान, त्याचे विषय बदलले. त्याचं सप्तम दृष्टीतलं स्थान, त्याचे विषय बदलले. एकपाद दृष्टीतील स्थान, द्विपाद दृष्टीतील स्थान आणि त्रिपाद दृष्टीतील स्थान, या सगळ्यांचे विषय बदलले की नाही? मग पुढच्या 6 तासामध्ये विषयच बदलले ना सगळे. आणि 1-2 विषय नाही बदलले, तर 40 विषय बदलले. मुद्दा लक्षात येतोय? हा मुद्दा समोर मांडण्यामागचं कारणच हे आहे की आपण जे जन्मलग्न कुंडलीमधल्या गोचरीच्या ग्रहांमध्ये जे अडकून पडलोय, निष्कारण अडकून पडलोय, ते कशासाठी? चंद्राचा विषय घेतला तर चंद्र दर 6 तासाला बदलतोय, म्हणजे त्याचं नक्षत्राचं चरण बदलतंय. जर त्या नक्षत्राच्या मांडणीमध्ये जर जिथे राशी पालट होतो त्या राशी पालटानुसार त्याचं राशी बदलली म्हणजे स्थान बदललं कुंडलीतलं. स्थान बदलल्यावर पुन्हा जे 40च्या 40 विषय बदलले की नाही? असंच बुधाचं घ्या, 2.5 दिवसाला बदलतोय तो. बुध बदलते म्हणजे बुधाचं गोचरी म्हणजे गोचर स्थिती बदलतीये. शुक्र, रवी, बुध, शुक्र समजा 2.5 ते 3 दिवसाला त्यांचं नक्षत्राचं चरण बदलतं. रवीचं देखील तसंच आहे. मग एखाद्या स्थानावरती त्याच कुंडलीतल्या रवीचा देखील प्रभाव असतो, चंद्राचा देखील प्रभाव आहे, बुधाचा देखील आहे आणि मंगळाचा देखील आहे. मंगळ 6 दिवसाला आपली नक्षत्र चरण बदलतो. म्हणजे हे सगळं मी बोलतोय ज्या वेळेस ग्रह प्रॉपरली म्हणजे त्यांच्या सर्वसाधारण गतीप्रमाणे मार्गी असतात त्यावेळेस. ज्यावेळेस मंगळ, बुध समजा वक्री असतील, अस्त असतील, स्तंभी असतील, ती गोष्ट वेगळी. त्यावेळेस देखील तुम्हाला असंच गृहीत धरावं लागतं, असंच पाहावं लागतं. येते लक्षात? हा मुद्दा लक्षात घेतल्यानंतर पुन्हा मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी सांगितलं की त्या ग्रहाची योग्यता त्या कुंडलीच्या जन्म नक्षत्रानुसार काय ठरते, तो त्या जन्म नक्षत्र गोचरीमधला विपत्तकारी ठरतो, प्रत्ययकारी ठरतो की वधकारी ठरतो, किंवा संपत्त ठरतो, क्षेमकारी ठरतो, साधक ठरतो, मित्र ठरतो, परमित्र ठरतो. ह्या अनुषंगानेच त्या फलितावरती परिणाम होत असतो की नाही, किंवा त्या फलिताचा परिणाम जो आहे त्याच्यातली शुभ अशुभता आपण त्याच पद्धतीने लक्षात घ्यायला हवी. साधं उदाहरण लक्षात घ्या. तुम्ही सकाळी उठल्यानंतर जी मानसिकता, विचार प्रणाली आपल्या डोक्यामध्ये काम करत असते, की जी मानसिकता असते, जो मूड असतो, तो 6 तासाने असतो का हो? हा बदल कशामुळे होतोय? कारण चंद्राचं जे पंचांगी फलित आहे त्या फलितामध्ये नक्षत्र चरण बदललेल्या नक्षत्र चरण स्वामीनुसार परिणामामध्ये, फलितामध्ये बदल समोर येतो की नाही? म्हणजे ती ऊर्जा बदलते की नाही? ऊर्जेचं स्वरूप बदलतं. मग आम्ही
म्हणजे असं सर्व असताना आम्ही फक्त जन्मलग्न कुंडलीतील ग्रहांच्या बोकांडी बसून फलित गृहीत धरायची का? किंवा जन्मलग्न कुंडलीच्या जन्माच्या वेळेसच्या गोचरीच्या ग्रहांची वर्णी लावायची का? चुकतंय ना कुठेतरी? ही चुकी समजून घेत नाही आपण, मान्य करत नाही. येथे लक्षात बघा, विचार करा ह्या मुद्द्यावरती. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या या चॅनलला म्हणजे दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुढचा विषय घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये येऊच. आता इथेच थांबूया. ओम नमो आदेश.